Hello friends, myself Shelke Kailash Jagannath, SHM College, Kopargaon. Today we are going to learn very famous poem Money by William H. Davis. We see information about William H. Davis, who took birth on 1871 and left this world on 1940. William H. Davis was a Welsh poet and writer. He spent a significant part of his life as a tramp or hobo in United Kingdom and the United States. He became a peddler and street singer in England. After several years of a wandering life, he published his first volume, The Soul's Destroyer and Other Poems. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. It is when we do not have money or have lost our money, we realize how important the money is. At the end, the poet says that now he does not have money, he has true friends, though they may be few. कवी या कवितेमध्ये सांगू इच्छितात की त्यांना श्रीमंत आयुष्याकडून त्या ठिकाणी गरिबीचे आयुष्य जगण्याची इच्छा आहे, कारण खरा आनंद गरिबीमध्येच दडलेला आहे. कशा पद्धतीने जास्त पैसे असताना माणसे ढोंगीपणाने जवळ येतात आणि लेखक जेव्हा खरोखरच गरीब होतो तेव्हा त्याला कमी मित्र असतात, परंतु ते अतिशय चांगले मित्र त्या ठिकाणी असतात. अशा पद्धतीने या कवितेमध्ये श्रीमंत आणि गरिबी आणि त्यात असलेला आनंद आणि दुःख या ठिकाणी कवीने व्यक्त केलेले. We see the poem first stanza. When I had money oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend come knocking all day at my door. पहा या स्टांजाचा मराठीमध्ये अर्थ. मनी या कवितेच्या सुरुवातीलाच विल्यम डेव्हिस म्हणतात की त्यांच्याजवळ पैसा होता त्यावेळी सुख नव्हते. जे लोक त्यांचे मित्र असल्याचे भासत होते त्यांच्यापासून त्यांना पैसा लपून ठेवावा लागत असे. या ठिकाणी पहा की वेन आय हॅड मनी ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. या ठिकाणी जोपर्यंत कवीकडे पैसा आहे तोपर्यंत त्या ठिकाणी जीवनातील त्याला आनंद घेता आला नाही, जोपर्यंत तो गरीब होत नाही. For many a false man as a friend come knocking all day my door. त्या ठिकाणी खोटे मनुष्य किंवा फसवी मैत्री करणारे लोक त्या ठिकाणी दररोज लेखकाकडे पैसे मागण्यासाठी येत असत. म्हणजेच या ठिकाणी आपण पुन्हा पाहूयात स्टांजा नंबर फर्स्ट. मनी या कवितेच्या सुरुवातीलाच विल्यम डेव्हिस म्हणतात की त्यांच्याजवळ पैसा होता त्यावेळी सुख नव्हते. जे लोक त्यांचे मित्र असल्याचे भासवत होते त्यांच्यापासून त्यांना पैसा लपवून ठेवावा लागत असे. आता या स्टांजामध्ये स्टांजाची जी फर्स्ट लाईन ऑफ दिस फर्स्ट वन स्टांजा ऑफ द पोएम इज एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच. Because the word money is twice repeated in the line, so the line is example of repetition figure of speech. Line number third is example of antithesis. False म्हणजे चुकीचे आणि friend म्हणजे जवळीक. These two opposite words came together, so the line is example of and this is his figure of speech. So we move towards the stanza number second. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow, because a man is dead. I dared not speak to let this false word know.
जणू एखाद्या मुलाला ट्रम्पेट द्यावी, तुतारी द्यावी, पण कुणाचा मृत्यू झाल्यामुळे त्याला ती वाजवता येणार नाही असे सांगावे, असे या ठिकाणी कवीला वाटते की त्याच्याकडे पैसा असूनही त्या ठिकाणी त्याला चांगले मित्र, मनाचे समाधान या ठिकाणी मिळत नाही. आपले मित्र म्हणणाऱ्या लोकांकडून फसवणूक होण्याची भीती त्याच्या मनामध्ये या ठिकाणी आहे. म्हणूनच लेखकाला खरा आनंद शोधण्यासाठी त्या ठिकाणी गरीब व्हावेसे वाटते. त्या ठिकाणी त्यांनी गरीब आणि श्रीमंत माणसामधील फरक आणि त्यांच्या आनंदामधील फरकही या कवितेमध्ये त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ट्रम्पेट, अ ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, तुतारी. What type of the figure of speech that we find in the stanza number 2, line number 1 is example of simile, because here is direct comparison with the help of word like, and this line is also example of inversion figure of speech. So we move towards stanza number 3. Much have I thought of life, and seen how poor men's heart are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. Hum, sing with closed lips, गुणगुणत राहणे. या ठिकाणी आपण या स्टांजाचा अर्थ मराठीमध्ये पाहूयात. तेव्हापासून जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याचा ते प्रयत्न करीत राहिले. कवी या ठिकाणी प्रयत्न करत राहिले. ज्यांच्याकडे जास्त पैसा नाही ते लोक मनाने अधिक निश्चिंत आणि त्यांचे कौटुंबिक जीवन या ठिकाणी आनंद असल्याचा दावा कवीने या ठिकाणी केलेला आहे. ते आढळून आल्याचा दावा या ठिकाणी कवीने केलेला आहे. गरीब लोक सहजपणे मोकळेपणाने हसताना दिसतात, तर श्रीमंत लोक चिंताग्रस्त असतात. त्यामुळे गरिबांनी श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंतांनीच गरिबीचा अनुभव घ्यावा असे कवीला या ठिकाणी मनोमन वाटते. आणि या ठिकाणी कवी असेही म्हणतो की गरीब व्यक्तींच्या ज्या पत्नी आहेत त्या ठिकाणी त्या आनंदाने गुणगुणत आपले दिवसभरचे काम म्हणजे सकाळपासून संध्याकाळचे काम त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे करतात, आनंदाने या ठिकाणी करतात. या ओळीमध्ये किंवा या स्टांजामध्ये या ठिकाणी पत्नींची तुलना मधमाशांबरोबर केलेली आहे, गुणगुण करणाऱ्या मधमाशांबरोबर केलेली आहे. हम, सिंग विथ क्लोज लिप्स. In first line of the third one stanza, that line is the example of inversion, and line number 3 of the stanza number 3 is example of simile, because direct comparison between wives and beasts with the help of comparative word like. So the line number 3 of the stanza number 3 is example of simile. Stanza number 3 मधील ओळ क्रमांक 3 ही सिमिले अलंकाराचं उदाहरण आहे, कारण लाईक हा शब्द वापरून वाईफ्स आणि बीज या दोघांची तुलना या ठिकाणी केली गेलेली आहे. सी द नेक्स्ट पॅराग्राफ. सो व्हेन आय हिअर दिस पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन कोल्डली फ्रोन, पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गॉट अप सो मच ॲज दिस मॅन शुड कम डाऊन. या ठिकाणी कवी म्हणतात की गरीब लोक सहजपणे मोकळेपणाने त्या ठिकाणी हसत असतात आणि त्याच वेळी श्रीमंत लोक चिंताग्रस्त होऊन त्या ठिकाणी आपले दुःख व्यक्त करत असतात. त्यामुळे गरिबांनी श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंतांनी गरिबीचा अनुभव घ्यावा असे कवीला या ठिकाणी मनोमन वाटते, की जेणेकरून जीवनाचा खरा आनंद गरिबीमध्ये आणि त्या जगण्यामध्ये आहे असे या ठिकाणी कवी आपणास सांगतात. Line number 1 is example of line number 1 and 2. Two opposite words came in the line, poor and rich. These are the opposite words came together for emphasis in the poem. So line number 1 and 2 of 4th one stanza is example of antithesis figure of speech.
At the same line number 3 and 4 of the fourth one stanza is example of antithesis, because poor and rich are the contradictory word, opposite word that came together. So the line is example of antithesis, figure of speech, poor and rich. We move towards the last one, fifth stanza of the poem Money by William H. Davis. When I had money, oh, my many friends prove all untrue, but now I have no money, oh, my friends are real though very few. कवी पुन्हा म्हणतात की श्रीमंत असताना त्यांचे मित्र असल्याचा दावा करणारे लोक वास्तविक खोटे होते. त्यांना अतिशय त्या ठिकाणी खोटे असलेले मित्र तिथे त्या ठिकाणी भेटलेले आहे. आता त्यांच्याकडे पैसा नाही, पण मोजके असलेले त्यांच्यापाशी खरे मित्र त्या ठिकाणी आज त्यांचा जीवनातील खजिना आहे, ठेवा आहे. विलियम एच डेव्हिस. Second line of the last one stanza is example of antithesis, because there is a contradictory, friends and all untrue. Friends never be false or untrue. So we find contradictory ideas here. So the line is example of antithesis, figure of speech here. And in stanza number 3, the word hum is coming, so it convey the sound. So that line is example of onomatopoeia. त्या कवितेच्या ओळीमध्ये हम हा आवाज दर्शवणारा शब्द आहे, म्हणून त्या कवितेच्या ओळीमध्ये ओनोमॅटोपोइया हा अलंकार आपणास त्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. सो वी मूव टुवर्ड्स द meaning of this poem into Marathi, whole poems meaning into Marathi. मनी या कवितेच्या सुरुवातीलाच विल्यम डेव्हिस म्हणतात की त्यांच्याजवळ पैसा होता त्यावेळी सुख नव्हते. जे लोक त्यांचे मित्र असल्याचे भासत होते त्यांच्यापासून त्यांना पैसा लपवून ठेवावा लागत असे. जणू एखाद्या मुलाला ट्रम्पेट द्यावी, तुतारी द्यावी, पण कुणाचा मृत्यू झालेला आहे म्हणून त्याला ती वाजवता येणार नाही असे त्याला सांगावे, असे या ठिकाणी कवीला वाटत आहे. आपले मित्र मनवणाऱ्या लोकांकडून फसवणूक होण्याची त्यांना भीती वाटत असे. तेव्हापासून जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याचा ते प्रयत्न करत राहिले. ज्यांच्याकडे जास्त पैसा नाही ते लोक मनाने अधिक चांगले असतात, निश्चिंत असतात, त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदी असल्याचे त्या कवींना या ठिकाणी आढळून आलेले आहे. गरीब लोक अतिशय सहजपणे मोकळेपणाने हसताना दिसतात, तर श्रीमंत लोक चिंताग्रस्त असतात, चिंता करताना दिसतात. त्यामुळे गरिबांनी श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंतांनीच गरिबीचा अनुभव घ्यावा असे कवीला वाटते. कवी पुन्हा म्हणतात की श्रीमंत असताना त्यांचे मित्र असल्याचा दावा करणारे लोक वास्तविक खोटे आहेत, खोटे होते. त्यांना त्यांचा अतिशय वाईट अनुभव या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांच्याकडे पैसा नाही. त्यांच्याकडे जरी कवी म्हणतात माझ्याकडे जरी स्वतः आता पैसा नसेल तरी पण त्या ठिकाणी माझ्याकडे खरे मित्र मोजके जरी असले तरी खरे त्या ठिकाणी ते मित्र आहेत. अशा पद्धतीने या कवितेचा मराठी भावार्थ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता या ठिकाणी आपण कवितेची काही वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आपणास पाहता येतील. प्रथमतः आपण या ठिकाणी व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम, कवितेची नेमकं मध्यवर्ती कल्पना काय आहे या ठिकाणी आपणास अशा पद्धतीने सांगता येईल. द थीम ऑफ द पोएम इज द इफेक्ट ऑफ मनी ऑन द बिहेवियर ऑफ पीपल. त्या ठिकाणी ज्याच्याकडे पैसा असतो त्याचा परिणाम त्याच्या वर्तणुकीवर कसा होतो याचे वर्णन या कवितेमध्ये केले गेलेले आहे. फॉल्स फ्रेंड्स आर प्लेंटी वेन अ मॅन हॅज मनी. द पोएट कम्पेअर्स हिमसेल्फ टू अ चाइल्ड विथ अ ट्रम्पेट. ही इज नॉट अलाउड टू ब्लो इट फॉर देअर हॅज बीन अ डेट. त्या ठिकाणी पहा
खोटे मित्र त्या ठिकाणी आपल्याजवळ पैसे असतील तर खूप असतात, परंतु त्या ठिकाणी एखाद्या मुलाच्या हातात तुतारी द्यावी आणि एखाद्याचा मृत्यू झाला म्हणून त्याला वाजू नये असे सांगावे, अशी गंमत त्या ठिकाणी श्रीमंत माणसाची होत आहे. म्हणजेच पैशानुरूप त्या ठिकाणी माणसाचे वर्तन बदलते. ही थीम हा भावार्थ या कवितेचा आपल्याला सांगता येईल. He uses simile again when the poor man's wife is described as humming about busily like bee. सिमिले अलंकार वापरलेला आहे. आपल्या गरीब माणसाची जी पत्नी आहे त्या ठिकाणी ती अतिशय मग्नपणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या पद्धतीने मधमाशा गुणगुण करतात त्या पद्धतीने ती पत्नी गुणगुणत त्या ठिकाणी आपले दिवसाची कामे आनंदाने करत आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष तुलना आहे म्हणून सिमिली अलंकार वापरलेला आहे. त्याच पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की थ्रू आउट द पोएम वी फाइंड मेनी एक्झाम्पल ऑफ अँथेसिस. कवितेमध्ये अँथेसिसचे खूप उदाहरणं त्या ठिकाणी आपणास पाहण्यास मिळत आहे. ज्या ठिकाणी विरोधी शब्द वापरले गेलेले आहे, विरोधी कल्पना वापरल्या गेलेल्या आहे. रिपिटेशन अलंकारही त्या ठिकाणी मनी या कवितेमध्ये आपणास दिसत आहे. द मेसेज इज दॅट मनी डज नॉट ब्रिंग हॅपीनेस. द पुअर आर चेअरफुल वाईल द रिच आर वरीड. पैशाची तुलना श्रीमंत आणि गरीब यामध्ये केलेली आहे की ज्या वेळेस आपल्याकडे पैसे असतात त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याजवळ खोटी माणसे असतात, आनंद गमावून बसतो आपण. परंतु ज्यावेळेस मात्र आपण गरीब असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण निश्चिंतपणे आनंदाने जगतो आणि आपले आयुष्य त्या ठिकाणी सुखकर असते. The poem is very useful to remind us the value of money. It is a necessary. It is not the only things to chase. त्या ठिकाणी पैशाची किंमत काय आहे, पैसे केव्हा आपल्याकडे असावे, जीवनात त्याचा उपयोग कसा करावा, या ठिकाणी याविषयी या कवितेमध्ये कवीने त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. गरिबी आणि श्रीमंत माणसाकडील असलेला पैसा आणि त्यांच्याकडे असलेले टेन्शन, वरीज आणि असलेला आनंद हेही या ठिकाणी कवीने विलियम एच डेव्हिस यांनी या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. सो वी स्टॉप हिअर. थँक्स फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ ऑफ द पोएम मनी.